नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती.com या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे आपण गावरान कुक्कुटपालन जे आहे, गावरान कुक्कुटपालन हे कशा प्रकारे आपण आपले जे फार्म आहे तर फार्मवरती केलेलं आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून जे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपण जे आहे गावरान कोंबडी पालनासाठी आपण कशा प्रकारे नियोजन केलेलं, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जे आहे तर इथं पाहू शकता की आपण मी जे आहे तर गावरान कोंबडी आहे, आपण इथं गावरान कोंबडी पालनाला सुरुवात केलेली आहे। तर गावरान कोंबडी पालन जे आहे तर गावरान जे कोंबडे आहेत तर कोंबड्यांची जी खासियत असते की यांना जे बाहेर फिरायची आणि अशा प्रकारे जे उकरून आणि जी शोधून खाण्याची सवय आहे, तर त्यासाठी आपण इथं जे आहे तर जे शेळ्यांचा जे उकांडा आहे तर शेळ्यांचा उकांडा त्यांच्यासाठी असा इथं जे आहे त्यांच्या जागेमध्ये ठेवलेला आहे। आणि त्यांचं जे संरक्षणासाठी इथं पाहू शकता की संरक्षणासाठी आपण जे आहे जर लोखंडी जाळी बसवलेली आहे। आणि लोखंडी जाळीच्या वरती पण इथं पाहू शकता की अशी नायलॉनची जी जाळी बसवलेली आहे। तर नायलॉनची जाळी याच्यामुळे बसवलेली की याच्या पलीकडे जे आहेत तर कोंबड्याला उडून जाता येऊ नये म्हणून, आणि बाहेरचे पण काही उंदरं, मांजर, मुंगूस किंवा जे इतर त्रास देणारे कोंबड्याला प्राणी आहेत तर ते प्राणी पण इथं मध्ये येऊ नये म्हणून अशा प्रकारे जाळीची फिटिंग केलेली। तर जाळीची फिटिंग अशा प्रकारे करून देखील त्यांना जे उन्हापासून संरक्षणासाठी आहे तर उन्हापासून संरक्षणासाठी इथं पाहू शकता की आपण हादग्याची झाडाची इथं लागवड पहिल्यानं पावसाळ्यामध्येच आपण जी लागवड केलेली होती। तर इथं हादग्याची झाडं पण हे मोठा झाली, त्याला आता फुलं आली तर। आणि इथं पाहू शकता की आपण जे शेळी पालनामध्ये जे चारे वापरत होतो आपण रेड नेपियर हे आणि जे साधा नेपियर हिरवा, तर याची पण आपण या फार्ममध्ये अशी लागवड केलेली आहे अशा प्रकारे। आणि जे कोंबड्यांना जे आहे तर कोंबड्यांना इथं खाण्यासाठी आपण तांदूळ, गव्हाचा भरडा, मकाचा भरडा हे पण टाकतो। आणि इथं त्यांना जे उन्हापासून संरक्षणासाठी इथं एक तुम्हाला दाखवतो की वरती हे बघा, इथं पण अशी हादग्याची लागवड आपण केलेली शेडच्या भोवताली आहे। तर इकडं आपला हे शेळी पालनाचा शेड आहे आणि इकडं आपण जे आहे मुक्त संचार कोंबडी पालन केलेलं आहे। आणि त्यांना जे रात्री जे आहे तर रात्री जे बसण्याची व्यवस्था आहे तर रात्री बसण्याची व्यवस्था तुम्हाला दाखवतो। हे त्यांचं पाण्याचं ड्रिंकर आणि हे आपण अंडी देण्यासाठी जे आहे आपण जे तेलाची कॅन्ड असते तर तेलाची कॅन्ड अशा प्रकारे पण कापून ठेवलेली आहे। आणि याच्यामध्ये पाहू शकता की एका कोंबडीनं जे अंड्यातून पिल्ली बाहेर काढलेली, तर ही कोंबडी आपण हिला कॅरेटमध्ये ठेवलेली आहे। आणि इकडं अशा प्रकारे जी शेळ्याची जी गव्हाण आहे, शेळ्याची गव्हाण पण त्यांना याच्यावर संध्याकाळी जे कोंबड्या आहेत तर कोंबड्या बसायला याच्यामध्ये येतात। तर अशा प्रकारे बाहेर दाखवतो तुम्हाला की त्यांना जे खाण्यासाठी आपण त्यांना जे पेरू आहेत, पेरूच्या बागातले जे खराब झालेले पेरू आहेत तर पेरू यांना टाकलेले आहेत। आणि इथं मध्ये पाहू शकता की आपण जे शेवगा आहे, शेवग्याची पण इथं लागवड केलेली आहे आपण त्यांना शेवगा हे पाहू शकता। तर शेवगा कोंबड्या खाऊ नये म्हणून याला जाळीचं असं कुंपण केलेलं आहे। आणि पूर्णपणे असं त्यांना फिरण्यासाठी एकदम मुबलक प्रमाणात अशी जागा त्यांना उपलब्ध करून देणे नाही, जेणेकरून त्यांनी दिवसभर इकडं फिरण्यासाठी त्याला जागा केलेली आहे चांगल्या प्रकारे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।